अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी लता दीदींबद्दलच्या बऱ्याच आठवणी या ठिकाणी व्यक्त केल्यात माध्यमांशी बोलताना. जाऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आत्ता या क्षणाला प्रभुकुंजवरती आहेत. विनोद, काय अपडेट आत्ता या क्षणाचं? यावेळेस मी प्रभुकुंज लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी आहेत आणि त्यांचं पार्थिव शरीर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. पार्थिव शरीराला शिवाजी पार्क येथे नेण्यासाठी एकंदरीत हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही करण्यात आला आहे. राजकीय नेते आणि फिल्म जगतले जे नेते अभिनेते आहे ते या ठिकाणी भेटून श्रद्धांजली देऊन गेले आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव जमला आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे तर त्यांच्या चाहत्यांचाही या ठिकाणी बंदोबस्त आहे. एकंदरीत आर्मीकडूनही या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी जे अधिकारी जमले आहेत. आपण बघू शकता या चित्राच्या माध्यमातून की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचे चाहते, पोलीस वर्ग आणि आर्मीचे जे अधिकारी आहेत ते त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि शासकीय इतमामात त्यांचं एकंदरीत अंतिम संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हालचाली सुरू झाली आहे. तर आपल्याला पाहायला मिळेल की प्रभुकुंज या ठिकाणी लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर आणलं आहेत आणि त्यांचे कुटुंबातले जे काही लोक आहेत, त्यांचे निकटवर्ती आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, ते सगळे या ठिकाणी भेटत आहे. या ठिकाणी पोलिसांची जी मानवंदना आहे त्याची तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर नेलं जाईल याची एकंदरीत तयारी या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे प्रात्यक्षिक आहे ते पोलिसांनी या करायला सुरुवात केली आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी पार्थिव शरीर गेलं आहे. आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं पार्थिव शरीराला श्रद्धांजली देण्यासाठी आणि एकंदरीत शिवाजी पार्क येथे जे त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे या संपूर्ण तयारी त्यांनी स्वतः उभं राहून केली आहे. तर अशी एकंदरीत या ठिकाणची दृश्य आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते मात्र फार दुःखी आहेत. देशभरामध्ये शोककळा आहे. शासकीय त्यांना सन्मान देण्यात आला आहे. जे तिरंगा ध्वज आहे ते अर्धवर झुकवण्याचं काम करण्यात आलं आहे. शासकीय तिरंगा जे आहे मंत्रालयावर झुकला आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या तयारी सुरू आहे आणि काही क्षणामध्येच लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर शिवाजी पार्ककडे जाण्यास एकंदरीत या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे आणि तशी तयारी मात्र पोलीस आणि आर्मीच्या जवानांनी करायला सुरुवात केली आहे. साधारण किती वाजेपर्यंत विनोद पार्थिव जे आहे ते प्रभुकुंजवरनं शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्यात येईल याबद्दल काही कळू शकले का? नक्की 3:30 वाजेपर्यंत लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर या ठिकाणाहून नेण्याचं काम करण्यात येणार आहे. 3:30 वाजताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस तयारी करत आहे. आपण बघू शकता ते पोलीस एकंदरीत पार्थिव शरीराला कशा प्रकारे त्यांना सन्मानाने या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्न केला जाईल तशी एक तयारी या ठिकाणी करत आहे. तर आपल्याला माहीत आहे की लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण त्यांचे चाहता वर्ग, फिल्म जगतचा वर्ग या ठिकाणी सध्या त्यांना श्रद्धांजली देत आहे. मोठमोठे अभिनेते या ठिकाणी येऊन श्रद्धांजली दिल्या. राजकीय नेतेही या ठिकाणी येऊन श्रद्धांजली दिली आहे. तर आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क येथे येऊन लता दीदींना म्हणजे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देतील आणि त्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येतील. 3:30ची वेळ या ठिकाणाहून जाण्याची ठरवली आहे. तर त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा संपूर्ण सज्ज झाली आहेत आणि तसे तयारीसुद्धा करायला सुरुवात झाली आहे. आणि काही क्षणांमध्येच म्हणजे जवळपास आता 3:10 होत आहे आणि 3:30 वाजता म्हणजे 20 मिनिटांनंतर लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर या प्रभुकुंजवरून शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहे. तू जसं म्हणालास की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी लता दीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झाली होती. कोण कोण येऊन गेलं आत्तापर्यंत? नक्की विशाल, या ठिकाणी अभिनेते अमिताभ बच्चन, त्यानंतर राजकारणातले राज ठाकरे, त्यांचा कुटुंबीय प्रेम चोपडा,
त्याचबरोबर जावेद अख्तर यासारखे अनेक लोक या ठिकाणी आले आहेत आणि असे नेते येऊन या ठिकाणी अनुपम खेरही यामध्ये या ठिकाणी येऊन भेट दिली आहे. तर आता काही क्षणामध्ये आदित्य ठाकरे आले आहेत, तेही लता मंगेशकर यांच्या पार्थिव शरीराची हे करत आहे एकंदर तयारीची पाहणी करत आहे. या ठिकाणी जे विशेष करून त्यांना मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांचं दलसोबत नेव्हीचं आणि त्याचबरोबर आर्मीचेही दळ या ठिकाणी येत आहे आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. विशेष काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून पोलीस बँडची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून ते मानवंदना देण्यास आणि शासकीय त्यांना सन्मान देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर अनेक राजकीय व्यक्ती आणि अनेक अभिनेते, सिने अभिनेते आणि कलावंत या ठिकाणी येऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली दिली आहे. अर्थात तू जसं म्हणालास विनोद की शासकीय इतमामात म्हणजे भारतरत्न म्हटल्यानंतर त्या पद्धतीनेच त्यांना अखेरचा प्रवास जो आहे तो त्यांचा पूर्ण केला जाईल, त्याची तयारी आपण त्यापूर्वीची बघतोय. पण हा जो ताफा आहे सगळा, हे जे पार्थिव आहे ते शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होणार आहे, ते कोणत्या मार्गाने नेण्यात येणार आहे? विशाल, एकदा प्रश्न पुन्हा विचारा. माझा प्रश्न असा होता की शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्याकरता कोणत्या मार्गाने ते जाईल? नक्की शिवाजी पार्ककडे नेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आहेत. हे शिवसेनेचे नेते आहेत आणि लता मंगेशकर यांच्या पार्थिव शरीराचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आले आहेत. एकंदरीत त्यांचा जो प्रवास असणार आहे, पॅडर रोडवरून वरळी नाक्यावरून दूरदर्शन हाऊस असा एक प्रवास आणि त्यानंतर शिवाजी पार्क असा एक प्रवास असणार आहे. तर हा प्रवास त्यांच्या घरापासून म्हणजे पॅडर रोडपासून तर वरळी नाक्यापासून दूरदर्शन हाऊस नंतर शिवाजी पार्क येथे असा एक प्रवास असणार आहे. तर त्या प्रवासामध्ये अनेक जे त्यांचे चाहते आहेत, अनेक जे गाण्यांचे त्यांचे चाहते आहेत, त्यांचे निकटवर्ती आहे ते त्यांच्यासोबत असणार आहे. शाळेत त्यांचं या ठिकाणी अभिवादनही होणार आहे. कारण आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मोठे मांदियाळ या ठिकाणी जन्मली आहेत आणि ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. तर आपण बघू शकता रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे. लोकही त्या लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनासाठी, अंतिम क्षणासाठी या ठिकाणी रोडवर उभे आहेत आणि त्यांनी वाट पाहत आहेत की कधी त्यांचं पार्थिव शरीर बाहेर पडतं आणि त्या पार्थिव शरीराचं ते अंतिम दर्शन घेतील. एकंदरीत या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर काही क्षणामध्येच म्हणजे साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर प्रभुकुंज पॅडर रोडमधून शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहे. विनोद, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, पण दोन्ही ठिकाणची दृश्य आपण दाखवूयात. एक दृश्य आपण बघतोय ते शिवाजी पार्कचं. शिवाजी पार्कमध्ये दिदींचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी म्हणून ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी साधारण 5:30 ते 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून खास दिल्लीवरून येतात असं देखील कळतं आहे. पण तत्पूर्वी दुसरं दृश्य आपण जे बघतोय ते प्रभुकुंज ह्या त्यांच्या निवासस्थानाचं, पेडर रोडवरती असणारं त्यांचं निवासस्थान, जिथे ज्यावेळेस त्यांचं पार्थिव या खाली आणण्यात येईल त्यावेळी तिथे काय एकूण शासकीय पद्धतीमध्ये त्यांना अखेरची सलामी देण्यात येईल त्याबद्दलची सगळी तयारी, वेगवेगळे दल जे आपण बघतोय, पोलिसांचं दल, पोलिसांचे या ठिकाणी अधिकारी दिसत आहेत, त्याचबरोबर लष्करातले अधिकारी दिसत आहेत आणि नेव्हीच्या वतीने देखील काही जवान जे आहेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत. आणि थोड्याच वेळा जसं आपल्याला विनोदनी सांगितलं 3:30 वाजता दिदींचं पार्थिव जे आहे ते सगळ्या शासकीय पद्धतीत त्या औपचारिकतेत शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्यात येईल. पुन्हा एकदा आपण जाऊयात विनोदकडे. विनोद, विनोदशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूच, पण तत्पूर्वी जाऊयात उदयकडे. उदय, काय अपडेट? उदय, आता या क्षणाची काय माहिती?
उद्यापर्यंत कदाचित आपला आवाज जात नसावा, पण दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय. एकीकडे शिवाजी पार्कमध्ये दिदींचं पार्थिव जे आहे ते थोड्याच वेळात आणण्यात येणार आहे आणि त्यांच्या चाहत्यांकरता म्हणून त्यांच्या चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी म्हणून तिथे ते ठेवण्यात येईल. मोठ्या संख्येनं चाहते इथे उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. दिदींचा चाहता वर्ग हा संबंध जगभरात आहे. आपण सगळेच दिदींचे चाहते आहोत आणि आत्ता या क्षणाला अजूनही विश्वास होत नाही की दिदी आपल्यामध्ये नाही. म्हणजे दिदी आपल्यामध्ये नसणं ही कल्पनाच कधी कोणी केलेली नव्हती आणि तीच भावना, तीच सल प्रत्येकाच्या मनात असावी. आणि दुसरं हे जे दृश्य आपण बघतोय ते पेडो रोडवरती दिदींचं निवासस्थान प्रभुकुंज इथलं हे दृश्य आहे, जिथे आता या क्षणाला पोलीस दलातील अधिकारी, त्याचबरोबर लष्करी अधिकारी आणि नेव्हीचे जवान देखील दिसत आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून ज्या काही शासकीय पद्धती आहेत त्या सगळ्या गोष्टींची तयारी करताना हे अधिकारी आपल्याला इथे दिसत आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय अपडेट? विशाल, मी आता प्रभुकुंज लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे. तिथे आता पार्थिव जे आहे ते थोड्याच वेळात आणलं जाणार आहे बाहेर. आपण इथे माझ्या मागे पाहू शकता. इथे आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल यांचे प्रोटोकॉल अधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत. एक त्यांना राष्ट्रीय सन्मान जो आहे तो दिला जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांकडनं देखील त्यांना आदरांजली जी आहे ती वाहण्यात येणार आहेत. आपण इथे समोर पाहू शकतो नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आलेले आहेत. शिंदे साहेबांना आपण, शिंदे साहेब प्रतिक्रिया, दोन मिनिट इथे आपल्यासोबत एकनाथ शिंदे साहेब, लता दिदी आणि शिवसेनेचं एक मोठं वेगळं नातं होतं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लता दिदी बहीण भावंडांचं नातं होतं, खूप अतूट असं नातं होतं. आपली काय प्रतिक्रिया? आदरणीय बाळासाहेबांचं आणि लता दिदींचं जे काही नातं आहे सर्वश्रुत आहे. खरं म्हणजे लता दिदींकडे आपण सगळेच जण साक्षात सरस्वतीच्या रूपाने पाहत होतो. त्यांच्या जाण्याने साक्षात सरस्वतीच आपल्यातून निघून गेली अशा प्रकारची भावना प्रत्येकाची आहे. यामध्ये एक दैवी देणगी असलेला लता दिदी आज आपल्यामध्ये नाही आहेत. एक दैवी स्वर हरपला आणि देशाचंच नाही तर अखंड विश्वाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्याने. मी त्यांना शिवसेनेच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही आता प्रभुकुंजवरती गेला, मंगेशकर कुटुंबियांशी देखील भेटला, त्यांचं सात्वन केलं. कुटुंबीय खूप सध्या दुःखामध्ये आहेत. काय बोलणं झालं तुमचं? मी सगळ्यांना भेटलो. आशा दिदींना पण भेटलो, त्यांच्या परिवाराला भेटलो. हे सगळंच कुटुंब त्यांच्या हा जो काही दुःख जे आहे, दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या संपूर्ण देशवासियांवर आहे, सगळ्यांवर आहे. कारण लता दिदी प्रत्येकाला आपल्या कुटुंबियाप्रमाणेच, आपल्या घरातल्याप्रमाणेच आपण सगळे समजत होतो. त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांचंच नुकसान नाही तर अख्ख्या सगळ्या देशवासियांचं, आमच्या सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं त्यांच्या जाण्याने. महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं, जगाचं एक सांस्कृतिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे. गाणं कोकिळा लता मंगेशकर यांच्या हा, बिलकुल. मगाशीच मी म्हणालो, राज्य नाही तर देशाचं नाही तर अख्ख्या जगाचं, विश्वाचं त्यांच्या जाण्याने नुकसान झालेलं आहे. दैवी स्वर हरपला. दैवी स्वर हरवला. आपण पाहतोय की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की दैवी स्वर जो आहे तो हरपलेला आहे. इथे आता पुढील जी आहे प्रोटोकॉलची तयारी ती इथे करण्यात येत आहे. थोड्याच वेळा इथे महाराष्ट्र पोलिसांकडनं सर्वात पहिली सलामी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रध्वज जो आहे तो लता दिदी यांच्या पार्थिवावरती पांघरला जाईल, त्यांना एक सलामी दिली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडनं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना लता दिदींचं पार्थिव जे आहे ते एक हस्तांतरित केलं जाईल आणि त्यानंतर आर्मीच्या ट्रकवरती लता दिदी यांचा शेवटचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. उदय, तू जसं म्हणालास की साधारण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये लता दिदींचं पार्थिव जे आहे ते शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. पण तत्पूर्वी ज्या मार्गावरनं ते नेण्यात येईल तर कुठे ते थांबेल किंवा काही लोकांच्या वतीने आदरांजली, श्रद्धांजली स्वीकारल्या जाईल असंही काही त्यामध्ये आहे?
कारण प्रोटोकॉल आहे, भारतरत्न लता मंगेशकर आहेत, त्यामुळे एक राष्ट्रीय आणि राजकीय असं राज्यातला असं सगळ्यात दोन्हीचा प्रोटोकॉल जो आहे तो असणार आहे. स्वतः राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील प्रभुकुंजवरती पोहोचलेले आहे. जी माहिती मिळते त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभुकुंजवरती लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. आणि त्यानंतर लता मंगेशकर यांचा जो अखेरचा प्रवास असणार आहे प्रभुकुंज ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान या दरम्यान देखील ते सर्व सोबत असणार आहेत लता दिदी यांच्या शेवटच्या प्रवासामध्ये. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये येणार आहेत. आणि तिथेच त्यांना शेवटचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. देशाचं नाही तर जगाचं खूप मोठं सांस्कृतिक आणि सांगीतिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारत तर दुःखातच आहे, त्याचबरोबर जग देखील दुःखामध्ये बुडालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उदय, साधारण किती वेळात पुढला प्रवास जो आहे, तू जसं म्हणालास की सगळ्या शासकीय इतमामात दिदींचा पुढला प्रवास सुरू होईल? आपण इथे पाहू शकतो की प्रभुकुंजच्या बाहेर आहोत आपण आणि थोडं मागच्या बाजूला आर्मीचे इथे प्रोटोकॉल अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्याचे पोलीस जे आहेत त्यांचे प्रोटोकॉल जे अधिकारी ते देखील आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं देखील एक पथक जे आहे ते इथे आहे. आणि आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे देखील प्रोटोकॉल अधिकारी आहेत. आणि इथे एक राजशिष्टाचाराच्या नियमानुसार इथे भारतरत्न लता मंगेशकर यांना इथे आदरांजली इथे वाहण्यात येणार आहे. त्याची एक पूर्वतयारी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे. प्रभुकुंज हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेरच त्यांचं पार्थिव ठेवण्यासाठी एक नियोजन जे आहे मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. इथे महाराष्ट्र पोलीस त्यानंतर लष्कराचे तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. आपण इथे पाहू शकतो समोर की प्रभुकुंजवरती अनेक मान्यवर जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. लता दिदींच्या अनेक त्यांच्या सहकारी असतील किंवा त्यांच्या एकूण 70 वर्षांच्या एकूण सांगीतिक प्रवासातले जे त्यांचे सहकारी असतील असे सर्वजण त्यांना इथे भावपूर्ण निरोप देण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी आलेले इथे पाहायला मिळतं. आपण समोर पाहू शकतो आर्मीचे प्रोटोकॉल अधिकारी आहेत, त्यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देखील आहे. आणि हाच राष्ट्रध्वज जो आहे तो गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरती ठेवण्यात येणार आहे. एक खूप मोठा राष्ट्रीय सन्मान जो आहे तो आपण इथे पाहू शकतो. त्याची तयारी इथे पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. लष्कराचे तिन्ही सैन्य दलाचे प्रोटोकॉल अधिकारी जे ते इथे पोहोचलेले आहेत. कारण लता दिदी संपूर्ण भारताच्या होत्या आणि तितक्याच आपल्या लष्कराच्या देखील होत्या. 1962चं भारत पाकिस्तान युद्ध असो, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा 1971चं भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा कारगिलचं युद्ध असो, लष्कराच्या जेव्हा जेव्हा युद्धसदृश्य परिस्थिती असते तेव्हा भारतीय लष्कराचं मनोधैर्य वाढवण्याचं काम जे आहे लता दिदी यांच्या आवाजाने केलेलं आहे. त्यामुळे लता दिदी या भारतीय लष्कराच्या देखील आहेत आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे त्यांना लष्करी इतमामात मानवंदना जी आहे ती इथे दिली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस आणि लष्कराचे तिन्ही सैन्य दल, एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या सर्वांचे प्रोटोकॉल अधिकारी इथे आलेले आहेत. थोड्याच वेळात भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज हे त्यांचं निवासस्थान आहे. पहिल्या मजल्यावरतीच त्या राहतात आणि तिथून त्यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर इथे आणलं जाणार आहे. आणि त्यानंतर इथे शासकीय इतमामात त्यांच्या जे आहे शेवटच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती होणार आहे. उदय, तो आपल्याबरोबर असंच थांब. लता दिदींबद्दल अनेक भावना ज्या आहेत त्या व्यक्त होताना दिसत आहेत. आणि ही दृश्य आपण बघतोय ती लता दिदींचं पेडर रोड इथलं निवासस्थान, प्रभुकुंज इथली दृश्य आहेत. वेगवेगळ्या दलातले प्रोटोकॉल ऑफिसर्स जे आहेत ते अखेरची मानवंदना देण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत. पोलीस दलातले अधिकारी दिसत आहेत, भारतीय लष्करातील जवान दिसत आहेत, त्याचबरोबर नेव्हीतले देखील जवान इथं आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते राजशिष्टाचार औपचारिकतेमध्ये शिवाजी पार्कच्या दिशेनं नेण्यात येईल. लष्कराचा एक ट्रक जो आहे त्या ट्रकच्या माध्यमातून त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्कच्या दिशेनं रवाना होईल. दिदींचा हा अखेरचा प्रवास आपण बघतोय. दैवी सूर देवलोकी गेला अशीच भावना ही व्यक्त होताना दिसते. याविषयी संगीतकार A.R. रेहमान यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात. I just passed that side and said, is that her practicing for the show? And that one incident changed my life. And so then
every show I go, I would just go off and put the tampura and practice, get the warm-ups and done. Every lyric coming out, the way it comes out, the intention behind the song. One day I was just speaking to her and she said, you know, those days Naushad Saab used to make us come for 11 days for rehearsal. I said, how long do you take? I said, no, I would learn it immediately, but still he'll insist that we go for this 11 days rehearsal. And then you understand the depth of each song has so much of investment of time. संगीतकार ए आर रेहमान यांनी आठवणींना उजाळा दिलाय. दिदींनी सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केलं, म्हणजे त्यांच्या अगोदरच्या पिढीच्या, त्यांच्याबरोबरच्या आणि आत्ताच्या तरुण पिढीबरोबर देखील दिदींनी वेगवेगळी गाणी जी ती गायली आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे ए आर रेहमान. एक हिट जोडी आपण म्हणतो, त्यामध्ये ए आर रेहमान आणि दिदींची जोडी यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यामुळे कित्येक गाणी अशी आहेत की जी पूर्वीची असतील, मग ते रमैया वतावय्या असू देत किंवा तिथपासून जर आपण सगळा दिदींचा प्रवास लक्षात घेतला तर ए आर रेहमान यांच्याबरोबर गायलेली बॉम्बे सिनेमातली गाणी असतील, ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेली अशी अनेक गाणी आहेत जी आजही आजच्या तरुणाईच्या ओठांवर आहेत, मनात आहेत. अशा या दिदी एक दैवी सूर म्हणून त्यांचं वर्णन केलं जायचं. 30,000पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायलेली होती. म्हणजे याबद्दल तर आवर्जून सांगायला हवं. वर्ल्ड रेकॉर्ड हा जो काही विषय होता, यामध्ये नाम गुम जाएगा चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे, हा आवाज कायम स्मरणात राहील. आणि या आवाजाने आपल्या गाण्यांनी जगाला रडवलं, प्रेम करायला शिकवलं आणि मानवी भावनांच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला. त्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने आज एक सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला आहे. आपण जर लक्षात घेतलं तर त्यांच्याशी संबंधित एक अनोखी गोष्ट अशी आहे की जी अनेकांना माहीत नसावी, पण लता मंगेशकर यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवलं गेलं होतं. आणि त्यांनी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. यामध्ये बीबीस आणि द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार 1974 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या एडिशनमध्ये लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून घोषित केलं. आता पाहूयात, आपण पाहतोय की प्रभुकुंज निवासस्थानाच्या बाहेर एकूणच सगळ्या हालचाली. जाऊयात उदयकडे. उदय, मोबाइल ये सब है इधर खड़े देखो भाई, मोबाइल ये सब है इधर खड़े देखो. हाँ तो है, तो आपको पता होना चाहिए. हाँ तो है, तो आपको पता होना चाहिए. पता है मुझे, तो आपकी पीठ दिखाई मुझे दिख रहा है. हाँ तो जानबूझ के आएगा फिर खड़ा नहीं तो क्या. ही सगळी तयारी आणि वेगवेगळ्या दलातले हे प्रोटोकॉल ऑफिसर, पोलीस दलातले प्रोटोकॉल ऑफिसर दिसत आहेत. त्याचबरोबर लष्करातील प्रोटोकॉल ऑफिसर देखील तिथे आलेले आहेत. आणि शासकीय पद्धतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरची ही सलामी मानवंदना इथे देण्यात येते. आणि त्यानंतर त्यांचा प्रवास जो आहे तो शिवाजी पार्कच्या दिशेने सुरू होईल. त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क या ठिकाणी नेण्यात येणार आहे, जिथे त्यांचे चाहते देखील त्यांचं शेवटचं दर्शन घेऊ शकतील. जाऊयात पुन्हा एकदा उदयकडे. उदय, विशाल माझा आवाज येतोय? हो हो उदय, काय अपडेट उदय? विशाल, आपण प्रभुकुंजच्या बाहेर आपण इथे आता पाहू शकतो दृश्य. भारतरत्न लता मंगेशकर यांना राष्ट्रीय सलामी जी आहे ती इथे दिली जात आहे. लष्कराचे तिन्ही सैन्य दलाचं राजशिष्टाचार विभागाचे प्रोटोकॉल ऑफिसर जे ते इथे आलेले आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं देखील मानवंदना पथक जे आहे ते इथे आलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांकडनं सर्वप्रथम मानवंदना दिली जाईल. त्यानंतर लष्कराच्या तिन्ही सैन्य दलांकडनं लता दिदी यांना मानवंदना दिली जाईल. आणि मानवंदना देणारं महाराष्ट्र पोलिसांचं जे बँड पथक आहे ते देखील इथं आलेलं आहे. आणि लता दिदींच्या शेवटच्या प्रवासाला काही वेळातच सुरुवात होते. त्यांचं निवासस्थान प्रभुकुंज येथून प्रभुकुंजच्या बाहेर इथे सर्व पोलीस प्रोटोकॉल जो आहे तो इथे आता व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे पूर्णपणे. महाराष्ट्र पोलीस, त्यांचं मानवंदना पथक, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं बँड पथक, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवानांचं पथक जे आहे मानवंदना देणारं ते देखील इथे सज्ज झालेलं आहे. थोड्याच वेळात प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे ते आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावरती राष्ट्रध्वज, आपला तिरंगा जो आहे तो
ठेवण्यात येणार आहे. त्यांना राष्ट्रीय मानवंदना देण्यात येणार आहे. अखेरचा निरोप जो आहे तो दिला जात आहे. लता मंगेशकर यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या इथून त्यांचा अखेरचा प्रवासाला सुरुवात होते आहे. प्रभू कुंज ते दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथपर्यंतचा हा त्यांचा अखेरचा प्रवास असणार आहे. आणि या त्यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये जसं इथे लष्कर उपस्थित आहे, महाराष्ट्र पोलीस उपस्थित आहे, इतर सर्वपक्षीय राजकीय नेते बडे जे आहेत ते उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी माध्यम इथे आहे. भारतातलाच नाही तर आंतरराष्ट्रीय मीडिया देखील ते मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते देखील इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रभू कुंजची इमारत आहे त्या इमारतीच्या आपण बाल्कनीत जर पाहिलं तर बाल्कनीमध्ये देखील इथले स्थानिक त्यांचे जे रहिवासी आहेत, शेजारी आहेत मंगेशकर कुटुंबियांचे, ते देखील भाऊक घेऊन त्या बाल्कनीमध्ये आलेले आहेत. आणि सर्वजण आपल्या लाडक्या दिदीला लता दिदीला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर सोसायट्यांमध्ये नागरिक जे आहेत ते आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मोठी गर्दी इथे झालेली आहे. एक राष्ट्रीय शासकीय इतमामात लता दिदी यांना अखेरचा निरोप जो आहे तो दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक असतील, गणवेशधारी जे सर्व आपले सुरक्षा यंत्रणेतील सर्व अधिकारी असतील, सर्वच भाऊक झालेले आहेत. एक भाऊक असं वातावरण जे आहे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरती इथे अंत्यविधी जो आहे त्यासाठी इथे पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास जो आहे त्यांचे निवासस्थान प्रभुकुंज येथून सुरू होणार आहे. सुरू होण्या उद्याने जशी आपल्याला माहिती दिली की शासकीय इतमामात त्यांना अखेरची मानवंदना जी ती देण्यात येते आणि त्यापूर्वीची सगळी लगबग तयारी आपण बघतोय. भारतरत्न लता दिदी आज आपल्यामध्ये नाहीत, ही भावनाच खरं न पटणारी आणि ज्यावर अजूनही विश्वास बसत नाही अशी आहे. पण आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या गायकांशी बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. पण त्यांच्या बोलण्यातनं एकतर बाब अशी समोर आली, प्रामुख्याने एक भावना समोर आली, ती म्हणजे अशी की लता दिदींनी गायलेली गाणी आणि त्यातला आवाज आपल्या सगळ्यांमध्ये कायम जिवंत राहणार आहे. तो कायम आपल्या मनात रुंजी घालत राहील अशीच भावना ती व्यक्त होताना दिसते. आणि या काही क्षणांमध्ये लता दिदींचं पार्थिव जे ते त्यांच्या निवासस्थानातून खाली इथे आणण्यात येईल. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रध्वज त्यांच्या पार्थिवावरती परिधान करून त्यांचं पार्थिव जे आहे लष्कराच्या पहिले तर पोलिसांच्या वतीने त्यांना पहिली मानवंदना देण्यात येईल, त्यानंतर लष्कराच्या वतीने आणि नंतर नेव्हीच्या वतीने ती देण्यात येईल. आणि मग त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. त्यापूर्वीची सगळी लगबग जी आहे ती आपण बघतोय. दैवीसूर देवलोकी गेला, एक स्वरमाऊली जी कायम सामान्यातली असामान्य अशीच वाटत राहिली. उसके बाद कहीं ना कहीं ये देखें कदम ताल शुरू हो चुका है. आणि आता सगळ्या दलांची ही तयारी आणि मुंबई पोलिसांचा बँड देखील दिदींना अखेरची मानवंदना देण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झालाय. दिदींचं आणि या सगळ्याच वेगवेगळ्या सुरक्षा दलांचं अधिक जवळचं घट्ट नातं राहिलंय. कारण असं कायम म्हटलं गेलं की दिदींच्या आवाजाच्या माध्यमातून किंवा त्यांनी जी गाणी गायलेली आहेत, ए मेरे वतन के लोगो, त्यातनं सैनिकांना स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्यक्षरित्या भारतीय सैन्य दलातील प्रत्येक जवान हा दिदीच्या आवाजाशी अगदी जवळीक साधून आहे आणि हा आवाज त्यांच्या मनात घर करून गेला आहे. कारण याच आवाजातनं त्यांना स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि त्यातनंच आज हा जवान आपल्या देशाच्या सीमेवरती आपल्या संरक्षणाकरता तैनात आहे. आणि दिदींना देखील या गोष्टीचं अप्रूप होतं. जेव्हा जेव्हा म्हणून सैन्य दलासाठी कोणता कार्यक्रम असेल किंवा एखादं गाणं असेल, त्या गाण्यात दिदींचा असणारा आवाज, त्यातली भावना ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायची. अशा या भारतरत्न, गानकोकिळा, गानसम्राज्ञी, स्वर माऊली अशा किती उपाधी त्यांच्या नावासमोर लावाव्यात. कारण प्रत्येक वेळी
त्यांनी गायलेल्या गाण्यानंतर त्या वेगळ्याच जाणवायच्या, वेगळ्याच पद्धतीने त्यांचं व्यक्त होणं असायचं. अशा या लता दिदींना अखेरची मानवंदना जी आहे ती दिली जाते. हा युगांत आहे. अनेक प्रतिक्रिया आतापर्यंत त्यांच्याबद्दलच्या व्यक्त झाल्या, ज्यातनं लता दिदी पुन्हा होणे नाही, यापूर्वी नाही, आताही नाही आणि यापुढे नाही. पण हो, संगीत क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना किंवा स्वतःला घडवत असताना प्रत्येक गायक हा लता दिदींना आदर्श म्हणून समोर ठेवतो. त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांची साधना. हो, आम्हाला असं झालं पाहिजे, आम्ही अशा पद्धतीनं साधना केली पाहिजे. आपण अशाच प्रकारे जमिनीवरती राहणं, आपले पाय, आपली नाळ जमिनीशी घट्ट ठेवून पुढे वाटचाल करणं, हे दिदींच्या माध्यमातून सगळ्यांना शिकायला मिळालं होतं. मंगेशकर हे आडनाव आणि त्या नावातली जबाबदारी, त्या नावातलं तप हे दिदीने केव्हाच ओळखलं होतं. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे पंडितजी यांच्या सानिध्यात त्यांच्याकडनं संगीताच्या शिक्षणाचे धडे गिरवत असताना दिदींनी त्यांच्याकडनं वक्तशीरपणा, अखंड साधना आणि कायम आपलं ध्येय निश्चित ठेवून